झाले त्यांची मागणी आहे की फाशी द्यावी. इथे जे दोषी आढळतील तीव्र भावना दिसतात. नाही, पण आधी दोषी तर सापडावे लागतील. दोषी सापडावेत यासाठीच तर हे सगळं चाललंय. दोषी सापडले पाहिजेत पहिल्यांदा. खरं तर या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तुम्ही आव्हान करताय 2 दिवसांपासून. नाही, मी आवाहन करत नाहीये. मी वारंवार सांगते की मी नम्र आहे, मी नम्र आहे. मी आवाहन करत नाहीये, मदत करा म्हणते. मग तुमच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत नाही, हा एकूणच काय या सगळ्या प्रवृत्तीला म्हणायचं? हे बघा, बघू त्याच्यावर बोलेन मी नंतर. मग आता काय अजूनही आव्हान करताय तुम्ही रणजित निंबाळकरांना? अहो, मी इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना म्हणते की या, तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, तुमच्या बहिणीला तुमची मदत हवी आहे, या तुम्ही मदतीला. मला काय म्हणायचंय, तुम्ही आधीच असं का समजलंय, स्वतःला आरोपीच्या कटघऱ्यात का उभं करून घेताय? हे की नाही, संपला विषय. मग खरं तर अशा पद्धतीनं सुषमाताई आव्हान करत फलटण पोलीस स्टेशनमध्ये निघालेल्या आहेत. मात्र आपण बघतो की एकूणच या सगळ्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि या मोर्चातील सगळ्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत. या सगळ्या प्रकरणाची आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकार किती गांभीर्याने दखल घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुढे चंद्रकांत हंचाडेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, फलटण.